मग तुम्ही म्हणाल महाराज उद्यापासून बंद करू का? बिलकुल बंद करू नका. चुलीतली राख लावा. नाही पावडर पुरलं तर चुलीतली राख लावा. परंतु ज्यावेळी याचा श्रृंगार करताना त्यावेळी कायम लक्षात ठेवा याची एक दिवस राख होणार आहे. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. शरीर मानवाचं शरीर आहे सर्वात अपवित्र. म्हैस मेली तर तिची चमडी काम येते, माणसाचं कातड काम येतं. महाराज रस्त्याने चालले आणि जर मार्गामध्ये गायीनं शेण टाकलं तर माणसं कधी कधी भांडणं करतात. कशासाठी? शेणासाठी. आणि रस्त्याने चालले जर मार्गामध्ये एखाद्या पुरुषाने घाण केलेली असेल तर रुमाल लावायला. एवढं अपवित्र शरीर आहे, एवढं अपवित्र आहे. म्हणले एवढं अपवित्र असताना सुद्धा याला एवढी महानता का? तर म्हणले फक्त या देहामध्ये एक चांगलं काम भगवंताचं स्मरण करता येतं, नाही त्याच्यात काहीच चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. तर बाकी तुम्ही पहा आपलं काहीच कामाला येत नाही. हा देह नासिवंत, हा देह नासिवंत, मूळमूत्राचा बांधा. भोले भोलेनाथ भगवान की उमापति महादेव की हर हर महादेव, हर हर महादेव, घर घर महादेव. भगवान शुद्धिवंता तृषिन्नो देवराज नावाचा ब्राह्मण ज्यावेळी कथा श्रवण करू लागला त्यावेळी सर्व पापातनं मुक्त झाला. आणि पुराणाच्या प्रभावाने म्हणले याला शिवगण घेण्याकरता आले. म्हणले वर्षभर किती अभ्यास केला हे रिझल्ट लागल्यानंतर कळतं, तसं आयुष्यभर किती चांगलं वागले याचा रिझल्ट म्हणले म्हातारपण तुमचं जर चांगलं गेलं तर समजायचं आयुष्यभर चांगले वागले. आयुष्याचा रिझल्ट हा म्हातारपणी लागतो. बरं ज्याचं म्हातारपण चांगलं गेलं त्याने समजायचं आपण चांगले वागलेलो आहेत, आणि ज्याचं म्हातारपण लय क्वाटवर पडून गेलं की समजायचं काहीतरी मुंडके. रिझल्ट या हा
वर्षभर किती पुस्तकं घेऊन बसला होता याला महत्व नाही. म्हणले रिझल्ट आला आणि किती टक्के आले, म्हणले 35. म्हणले नुसतं नाटक केले नाही, पुस्तकं घेऊन बसायचं, अभ्यास नाही केला. रिझल्ट आल्यानंतर जसं कळतं की याने वर्षभर काय दिवा लावलाय, तसं म्हातारपणी कळतंय याने किती दान, याने किती पुण्य, याने किती चांगलं काम केलंय. जर पडून मरावं लागलं, सोडून मरावं लागलं, अन्ना वाचून जर मरावं लागलं तर शास्त्र म्हणतं रिझल्ट लागला नाही, याने आयुष्यभर चांगलं अभ्यास केला नाही, चांगलं कर्म केलं नाही. भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो, देवराज नावाचा ब्राह्मण शिवकथेनं अंतिम वेळी शिवमंदिरामध्ये मरण पावला आणि याला शिवधामाची प्राप्ती झाली. ऋषीने प्रश्न केला, म्हणले आयुष्यभर पाप करून म्हणले याला शिवधामाची प्राप्ती का झाली? म्हणले याने अज्ञातामध्ये पाप केलं होतं, म्हणून याला सर्व पापातनं देवादिदेव महादेवाने मुक्त केलं आणि शिवधामाची प्राप्ती केली. अशी सुंदर देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली. तदनंतर बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची कथा आपण श्रवण करू. परंतु मला वाटतं थोडंसं उठून भजन करू, पाय मोकळे होतील. कारण तुमचे पाय लागले योगासनं करायला, म्हणून एकदा उठून सगळ्यांनी भजन करायचे. सर्वांनी उठून उभे राहा, सर्वांनी उठून सुंदर भजन करायचे, गोड राऊंड करायचं. नंतर सर्वांनी गोड राऊंड करायचा. माता माऊल्यांनी जसं आपण नवरात्रामध्ये दांड्या टिपऱ्या खेळतो तसं सर्वांनी राऊंड बनवा. पुरुष मंडळी तुमच्या तिकडे पलीकडे राऊंड, सर्वांनी राऊंड बनवा. शिव भजो रे, शिव भजो रे, शिव भजो रे, बोला शंभू भजो रे. सर्वांनी शिव भजो रे, शिव भजो रे, शिव भजो रे, बोला शंभू रे, शिव भजो रे, बोला शंभू भजो रे. शिव भजो रे, शंभू भजो रे, शिव भजो रे, बोला शंभू भजो रे, शिव भजो रे, बोला शंभू भजो रे, शिव भजो रे, बोला शंभू भजो रे, शिव भजो रे, शिव भजो रे, शिव भजो रे, बोला शंभू भजो रे,
जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारे न्यारे राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारे न्यारे एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता तुझ मिले तुझे भाला राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी अखियों में तू बस जा, अखियां में बंद कर लूं, अखियों में तू बस जा, अखियां में बंद कर लूं, पहले अखियों से बातें में चंद कर लूं। हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। बोलिए भोलेनाथ भगवान की, उमापति महादेव की, हर हर महादेव। भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो केवळ देवराजाने अंतिम वेळी देवादिदेव महादेवाची कथा श्रवण केली आणि देवराज नावाचा हा ब्राह्मण शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने उद्धारून गेला। अशीच शिवमहापुराणामध्ये एका बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची कथा झाली, तो सुद्धा पदभ्रष्ट होता, वेश्यागामी होता। भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो कालांतराने विवाह झाला, याच्या वागण्यामुळे पत्नी ही पदभ्रष्ट झाली। म्हणून शास्त्र सांगतं जैसी संगत वैसी रंगत। ज्याच्या संगती बरोबर राहतात त्याचा रंग तुमच्यावर चढणार म्हणजे चढणार। चांगल्याच्या संगतीने जर पंढरपूरला गेले तर पांडुरंगाचं दर्शन करून येताल, आणि वाईटाच्या संगतीने पंढरपूरला जरी गेले तरी चित्रपट पाहूनच येतात। ढेकणाच्या सांगे हे राजो बंगला, ढेकणाच्या सांगे हे राजो बंगला, ढेकणाच्या सांगे हे राजो बंगला, ढेकणाच्या सांगे हे राजो बंगला।
ज्याच्या संगतीमध्ये राहतात. तुमच्याकडे हिरा आहे का? हिरा नाही. या हिऱ्याची विशेषता सांगितली. म्हणले हा हिरा याच्यावरती हातोडीनं जरी घाव केले तरी याचा चुरा होत नाही. आता हिरा मी बी पाहिला नाही, तुम्ही बी पाहिला नाही, परंतु संत प्रमाण खोटे नाहीयेत. म्हणले याला हातोडीने याच्यावर घाव केले तरी याचा चुरा होत नाही. पण म्हणले एवढा कठोर असणारा हिरा फक्त कोणाच्या संगतीत गेला पाहिजे? ढेकणाच्या. आता ढेकण केवढं असतं? ढेकणं बारकालेच असतात पण लय ताण द्या. ढेकणं कधीच मोठे नसते. ढेकणं कधी मोठे होत बी नसतात आणि ढेकणं मोठे बी नसतात, परंतु ढेकणंच कायम ताण देतात. म्हणले असा हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर त्याचं पाणी होत आहे. म्हणून संगती. आणि सध्या तरी मला वाटतं मुलगा कोणाच्या संगतीत राहतो, कुठं जातो, आईचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. नाहीतर याचे पूर्ण दात पिवळे होते आणि ही म्हणते आता पुडी खातं काय? पुडी खात नाही, त्याने अख्खी टपरी खाल्ली. ही म्हणते पुडी खातं काय? आईने रोजची रोज मुलगा चेक करावा घरी आल्यावर. खिसे चेक केले पाहिजे, काय खिशात निघतंय. आईला 99% मुलाचे गुण आणि अवगुण लवकर कळतात, बापाला नाही कळत. आईचं बारीक लक्ष असतंय, परंतु आई मुलाचे अवगुण लपवते आणि मुलीचे उघडे करते. जर रात्री 12 वाजता उशिरा घरात आला तर मागच्या दारातून आत घेते. मुलगी 15 मिनिट लेट होऊ द्या, कस काय लेट झाली? 15 मिनिट जर लेट झाली तर तिची किती चौकशी होती? का 15 मिनिट लेट झाली? कुठं होती? कोणाकडे बसली होती? आणि मुलगा 1 तास 2 तास लेट झाला तरी त्याचं काही नाही. तो काय महादेवाला सोडलेला नंदी आहे का? कुठं फिरण रात्री दावणीला ये. जेवढे प्रतिबंध मुलीला आहे त्यापेक्षा जास्तीचे प्रतिबंध मुलाला पाहिजे. मुलांनी काही केलं तरी चालतं, म्हणून मुलाला सुद्धा प्रतिबंध पाहिजेत. कोणाच्या संगतीमध्ये राहतो, कोणाबरोबर राहतो, कोणाबरोबर खातो, कोणाबरोबर. म्हणून माझी इथं बसलेल्या मुलीला विनंती, मुलगा पाहायला आल्यानंतर गुण नाही जुळले तरी चालेल. म्हणले त्याच्यानं तुमचे विचार. आणि दुसरी गोष्ट, निर्व्यसनीच नवरा करा, व्यसनाधीन नवरा करू नका, बिलकुल नाही. म्हणून मुलगा पाहायला आला की पहिले त्याचे दात चेक करायचे. दात पिवळ्या दाताचं दिसलं का वाट्यावर घ्यायचं आणि त्याला म्हणून तिकडं तोंड कर, मागून लात घालायची. हा आता सध्या तुमचा काळ आहे. हा सध्या मार्केट आहे तुम्हाला बिलकुल. आणि शेंबडेने हे खगर मगर हे व्यसनाधीन गेलेली खराब दातावली हे जवळ सुद्धा उभे नाही. चल सरक म्हणा तिकडं. आणि इथं बसलेल्या माता माऊलीला विनंती आहे, इथून पुढे विवाह करताना अति विचार करून विवाह करा. 3 गोष्टी शास्त्राने अति विचार करून करायला सांगितले. एक लग्न, दुसरं घर बांधणं आणि तिसरा गुरु करताना अति विचार करा. शास्त्र म्हणतं या 3 गोष्टी अति विचार करून कराव्यात. गुरु करताना सुद्धा गडबड करू नये. म्हणले घर बांधताना सुद्धा गडबड नाही, अति विचार करून. नाही तर बहुधा बरेच जण घर बांधतात. घर बांधले की मग बाथरूम इकडं पाहिजे होतं, संडास इकडं पाहिजे होतं, जिना इकडं